लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करत आहेत। दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटातील मावळ मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे गावोगावी जाऊन लोकांशी संवाद साधत आहेत। शिवसेनेच्या पक्षफुटीनंतर कार्यकर्ते सुद्धा दोन गटात विखुरले गेले असल्याने नक्की मतांचा अंदाज काय ते ठरवणं कठीण झाले। कित्येक कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात गेले असले तरी उद्धव ठाकरे यांच्याशी भावनिक सलोखा असल्यानं संजोग वाघेरे यांच्या बाजूने ते मतं फिरवणार का हे निकालाअंती स्पष्ट होणार आहे। संजोग वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सोबत असलेले काही सहकारी किंवा कार्यकर्ते राष्ट्रवादीची मतंसुद्धा संजोग वाघेरे यांच्या पदरात पाडतील ही शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान कर्जत खालापूर मतदारसंघात नितीन सावंत संजोग वाघेरे यांच्यासोबत मतदारसंघातील गावागावात बैठकांमधून उमेदवाराचा प्रचार करत आहेत। नितीन सावंत हे उपजिल्हा प्रमुख असले तरी एक सामान्य शिवसैनिक आणि कार्यकर्ता म्हणून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे। त्या जोरावर ते मशाल चिन्हाचा प्रचार करत मतदारसंघातून जोर लावत आहेत। अनेक बैठकांमधून नितीन सावंत कार्यकर्त्यांशी संवाद साधत असले तरी अतिउग्रपणे कोणावरही टीका न करता आपला उमेदवार निवडून येणं का गरजेचं आहे ते वारंवार सांगत आहेत। शिवसेना दोन गटात विखुरली असली तरी शिंदे गटातील कित्येक कार्यकर्ते नितीन सावंत यांच्या संपर्कात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे। ऐन निवडणुकीच्या काळात शिंदे गटातील काही कार्यकर्ते नाराज आहेत का याचं विचारमंथन त्या पक्षातील नेते करतीलच, पण शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे असं समीकरण मनाशी बाळगलेल्या कार्यकर्त्यांनी ऐन तोंडावर आलेल्या निवडणूक काळात संजोग वाघेरे यांचा छुपा प्रचार केला तर मात्र आप्पा बारणे यांना मतांची मोठी वजाबाकी करावी लागणार आहे। नितीन सावंत हे जर शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतील आणि कार्यकर्त्यांची मनधरणी करून मतं फिरवण्यास ते यशस्वी ठरले तर नितीन सावंत यांचा हा मोठा छुपा राजकीय वार ठरणार आहे हे मात्र नक्की। ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राइब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।